12 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरातील या विजयगड बंगल्यातून पुण्याकडे रवाना झाले। त्यावेळेस त्यांनी इथल्या अधिकाऱ्यांना सांगून गेले होते, इथले फोटोग्राफ्स काढले, म्हणजे हे जे छान प्लांट्स लावलेले आहे, इथलं सौंदर्य आहे, इथली झाडं आहे, त्याचे फोटोग्राफ्स अजितदादांनी स्वतः काढले आणि इथल्या अधिकाऱ्यांना सांगून गेले की मी परत येणार आहे। इथले व्यवस्था जी आहे, इथले कुंड्या ज्या आहे, इथले झाडं जे आहे ते जसेच्या तसे असावे, इतका अफाट झाडांवर निसर्गावर प्रेम करणारा हा नेता मी नक्की येणार असं सांगून गेला आणि आता कधीच या विजयगड बंगल्यामध्ये अजितदादा परतणार नाही। इथले अधिकारी आहेत राजेंद्र बारई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, त्यांना विचारूया काय आठवणी आहे दादांच्या। दादा 12 डिसेंबरला इथनं गेले, काय सांगून गेले होते? 12 डिसेंबरला ज्यावेळेला दादा या ठिकाणी या असेंब्ली सेशनमध्ये सतत दादा या ठिकाणी राहिले आणि त्यांना हा बंगला प्रचंड आवडायचा, ते खूप आनंदी राहायचे या ठिकाणी। तिथे संपूर्ण वेळ ते बरोबर नित्यनेम सकाळी उठायचे, संध्याकाळी त्यांची झोपण्याची कितीही उशीर झाला तरी पहाटे बरोबर ते 5 ते 5:30च्या दरम्यान उठून आपली दिनचर्या पूर्ण करून सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान लोकांशी भेटायचे। आणि ज्या दिवशी ते या ठिकाणाहून निघाले 12 डिसेंबरला, त्या दिवशी मला खूप दुःख होत आहे की दादा आमच्याशी सगळ्यांशी फोटो सेशन करून आणि ज्या वेळेला मी त्यांच्या बाजूला उभे राहून फोटो घेत होता तेव्हाच मला त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये सूचना केल्या की हे बघ, या ठिकाणी हा बंगला आता खूप व्यवस्थित झालेला आहे आणि सगळे परिश्रम लागलेले आहे, इथे ह्या संपूर्ण गोष्टी जशा आहेत तशाच राहायला पाहिजे, मी परत येईल, मी स्वतः याचे सगळे फोटोग्राफ्स घेतलेले आहे, माझ्याजवळ संपूर्ण फोटोग्राफ्स आहेत आणि मी नक्की परत येईल, तुम्ही सगळं व्यवस्थित असंच ठेवा म्हणून अशा सूचना देऊन गेले। पण खरंच आज दादा आपल्यासोबत नाहीत आहेत, याच्याबद्दल खूप खंत आहेत आपल्याला। दादांनी छान गार्डन डिझाईन करून घेतलं होतं, दादा वॉक पण करायचे, त्यात तुमच्यासाठी तुम्हाला वॉकिंग ट्रॅक पण करायला सांगितला होता। हो, दादांना फिरण्याची आणि निसर्गाचा खूप छंद होता, त्यांना गार्डन आणि इतर गोष्टी खूप आवडायच्या, त्यांनी सकाळी फिरायचे सुद्धा दादा, तर वॉकिंग ट्रॅकसुद्धा या ठिकाणी तयार केलेला होता आणि सगळ्या गोष्टी त्यांना अप टू मार्क लागायच्या, 100% लागायचं, त्याच्यामध्ये 99%चा काही संबंधच नव्हता राहत, त्यांना 100% परफेक्टच लागायचं। आणि त्या दृष्टिकोनातून आम्हीसुद्धा नेहमी सज्ज राहायचो, सकाळीच आम्ही दादांच्या सवयीनुसार बरोबर आम्ही आमच्या कामामध्ये प्रॉम्प्ट राहायचो आणि तीच शिकवण आम्हाला मिळाली की भविष्यामध्ये या दादांची शिकवण जी आहे, वेळेत तत्परपणा आणि वक्तगीरपणा आम्ही तो आपल्या जीवनामध्ये उपभोग करण्याचा प्रयत्न करतो आहे। आठवण तुम्ही सांगितली की या बंगल्यात एकही केबल जो आहे तो बाहेर आलेला नाही। 2 हिवाळी अधिवेशन दादा या बंगल्यामध्ये राहिले, विजयगड बंगल्यामध्ये। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर काय काय सांगितलं होतं की केबल्स बाहेर दिसायला नाही पाहिजे? दादांना कुठल्याही ठिकाणी इलेक्ट्रिकचे वायर ओपन कधीच त्यांना खपायची नाही ती गोष्ट। आपण जर आताही बंगल्यामध्ये फिरलात तर इवन ACचं जे कनेक्शन पॉईंट आहे ते सुद्धा आतमधल्या बाजूला घेऊन त्याला कनेक्ट केलेलं दिसेल, तुम्हाला कुठेही वायर दिसणार नाही। ओपन वायरची त्यांना खरंच खूप चीड होती आणि सगळ्या गोष्टी त्यांना नीटनेटकेपणा आणि दादांचा व्हाईट कलरवर खूप जास्त प्रेम होतं, पांढरा कलर त्यांना खरंच खूप आवडायचा आणि शिस्त आणि नीटनेटकेपणा, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी परफेक्ट ठेवायचो। या बंगल्यात काही विशेष बदल दादांनी काही विशेष सूचना दिल्या होत्या तुम्हाला इथे राहायला यायचे तेव्हा? विशेष म्हणजे त्यांनी ज्यावेळेला आम्ही बंगला तयार केला पहिल्यांदा दादांसाठी, ज्यावेळेला उपमुख्यमंत्री झाले, दादांनी 15 दिवस जे थांबले दादा इथे, स्वतः दादा आमच्यासोबत फिरून या ठिकाणी पाहणी करून आमचे सचिव साहेब, मुख्य अभियंता साहेब, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व टीम आमची सोबत राहून त्या सूचना द्यायच्या आणि त्या सूचनेप्रमाणे इथला संपूर्ण बाहेरचा परिसर त्यांनी स्वतः समोर 15 दिवसात स्वतः समोर पूर्ण करून घेतला होता। हे त्यांची खासियत होती आणि आमच्याकडून त्यांनी ते सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्या।
12 डिसेंबरला दादांनी सांगितलं की मी परत येणार आहे आणि ते कधीच परतले नाही, आता परतणारही नाही. खरोखर अतिशय वाईट वाटतं की कारण आपण या ठिकाणी जेव्हा आपण दादांसोबत काम करत असतो तर त्यांचं इंटरॅक्शन बाहेरून कितीही दादा असे कठोर दिसले तरी आतून मनाने खूप निर्मळ होते. आम्हाशी वागताना बोलताना जरी ते तटस्थपणे बोलायचे पण आतून अतिशय मृदू त्यांचा हृदय होतं. हे आम्हाला नेहमी काय शेवटच्या दिवशी काय काय सांगून गेले होते? शेवटच्या दिवशी हेच सांगून गेले की मी सर्व फोटोग्राफ्स घेतलेले आहे आणि या ठिकाणी सगळं जसे ते पाहिजे, मी परत येईल आणि परत येईल म्हणूनच त्यांनी बोलले. आणि आज दादा आपल्यासोबत नाही आहे, याच गोष्टीची खंत आहे. बस या बंगल्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक झाड दादांच्या इथल्या रहिवासी, दादा राहिले इथले, त्यांच्या सहवासाची साक्ष देतात. 12 डिसेंबरला दादा इथनं जेव्हा गेले तेव्हा ते सांगून गेले होते की मी इथे परत येईल, परंतु आता काळाने घात केला. आता दादा कधीच इथे परत येणार नाही. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.